सगळ्यांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ. या वर्षीची पुत्रदा एकादशी नेमकी 23 ऑगस्टला आहे की 24 ऑगस्टला? कारण पंचांगामध्ये या एकादशीच्या 2 तारखा पाहायला मिळत आहेत. त्यामुळे अनेक भाविकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मग उपवास नेमका कोणत्या दिवशी करायचा आहे? भगवान विष्णूंची पूजा कधी करायची आहे? आणि 24 ऑगस्टची तारीख नेमकी का दिसत आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुत्रदा एकादशीची तिथी, उपवासाचा योग्य दिवस, पूजा करण्याची वेळ आणि पारणाची योग्य पद्धत अगदी सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे 23 की 24 ऑगस्ट तुमचा उपवास नेमका कधी आहे याबाबतचा संभ्रम पूर्णपणे दूर होऊन जाईल. नमस्कार, मी अमृता आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते स्वामी सेवा विथ अमृता या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी म्हणजेच श्रावण एकादशी म्हणजेच पुत्रदा एकादशी, याला पवित्रा एकादशी किंवा पवित्रोपणा एकादशी असंही म्हणलं जातं. पुत्रदा एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित एकादशी अशी मानली जाते. पुत्रदा एकादशी म्हणजे संतती प्रदान करणारी असा या नावाचा अर्थ सांगितला आहे. ज्या दाम्पत्यांना संतती प्राप्तीमध्ये अडथळे निर्माण होत असतील त्यांनी विशेषतः ही एकादशी केली पाहिजे. यासोबतच आपल्या मुलांच्या आयुष्यातील अडथळे दूर होण्यासाठी, त्यांच्या मनोकामना पूर्तीसाठी सुद्धा हे व्रत केलं जातं. यासोबतच पती पत्नींमधील वाद असतील, एकमेकांचं पटत नसेल, त्यांनीही त्या दाम्पत्यानेही या दिवशी विशेषतः विष्णू पूजन केलं पाहिजे. कुटुंबाचे सुख आणि भगवान विष्णूंची भक्ती या भावनेनेच हे व्रत केलं जातं. सर्वप्रथम एकादशी तिथी कधी आहे ते बघूयात. 2026 मध्ये श्रावण शुक्ल एकादशीची तिथी 23 ऑगस्ट रोजी पहाटे 2 वाजता सुरू होते आणि 24 ऑगस्ट रोजी पहाटे 4:18 एकादशीची तिथी राहणार आहे. म्हणजेच 23 तारखेच्या सूर्योदयापासून मंगळवारी 24 तारखेच्या पहाटे 4 वाजेपर्यंत एकादशीची तिथी असणार आहे. द्वादशीची समाप्ती ही उत्तर रात्री 6:20 होणार आहे. दिनांक 25 ऑगस्ट रोजी ज्या गावामध्ये सूर्योदय सकाळी 6:20 पूर्वी होत आहे, अशा सर्व भागांमध्ये द्वादशीची तिथी वृद्धी होत आहे. याच कारणामुळे एकादशीच्या दिवशी म्हणजेच दिनांक 23 ऑगस्ट रोजी पुत्रदा स्मार्त एकादशी असून दिनांक 24 ऑगस्ट रोजी पुत्रदा भागवत एकादशी असणार आहे. तर या दिवशी दिनांक 25 रोजी सकाळी 6:20 नंतर सूर्योदय होत असलेल्या गावांमध्ये त्रयोदशी तिथीची वृद्धी होत असल्याने एकादशीचे दिवशी म्हणजेच दिनांक 23 ऑगस्ट रोजी एकच एकादशी असणार आहे. थोडक्यात समजून घ्यायचं असल्यास इतकंच सांगते की बघा, महाराष्ट्राचा जो काही समुद्र किनारपट्टीचा भाग आहे, पश्चिमेकडील मुंबई पासून अगदी ठाणे, रायगड, रत्नागिरी, चिपळूण, गोव्यापर्यंतचा असेल, हा संपूर्ण पश्चिम भागामध्ये सूर्योदय हा 6:20 नंतर होत असतो. त्यामुळे फक्त त्या भागातील लोकांना 23 तारखेची एकच एकादशी ग्राह्य धरली जाणार आहे. त्या प्रदेशातील लोकांनी फक्त 23 तारखेची एकादशी करायची आहे. महाराष्ट्रातील इतर जो काही भाग आहे, कोकण किनारपट्टी सोडून जो काही भाग आहे, या सर्वांनी या 23 किंवा 24 या दोन्ही तारखांमध्ये तुम्ही उपवास करू शकता. मग यामध्ये सुद्धा बघा, उपवास नेमका कधी धरायचा आहे. सामान्य स्मार्त पद्धतीनुसार 23 ऑगस्ट 2026 हा पुत्रदा एकादशीचा उपवास करण्याचा दिवस मानला जातोय. तर वैष्णव परंपरेत 24 ऑगस्ट 2026 हा सोमवार दिवस पुत्रदा एकादशीसाठी उपयुक्त दाखवलेला आहे. त्यामुळे आपण कोणत्या परंपरेनुसार व्रत करतो, हे आपल्या घरचे पंचांग कोणते आहे आणि आपल्या कुलाचारानुसार कोणती पद्धत आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे राहणार आहे. जर तुम्ही वैष्णव संप्रदायाचे असाल, वारकरी असाल, तर तुमच्या घरामध्ये कोणती विशिष्ट एकादशी करण्याचं व्रत असेल, व्रत करण्याची परंपरा असेल, तर त्याच परंपरेचं आणि नियमांचं पालन हे केलं पाहिजे. कारण एकच तिथी असली तरीही व्रताचा दिवस ठरवण्याची पद्धती परंपरेनुसार फरक असू शकतो. तर आता तुमचा संभ्रम दूर झाला असेल की पुत्रदा एकादशी 2 दिवस का असते. तिथी 23 ऑगस्टला सुरू होऊन 24 ऑगस्टच्या पहाटेपर्यंत आहे. त्यामुळे 2 तारखांचा उल्लेख इथं केलेला दिसणार आहे. तरी तुम्हाला काही शंका असतील तर मला खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी 100% प्रयत्न करीन. यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी. तुम्ही उपवास भलेही 23 ला करा किंवा 24 तारखेला करा, पुत्रदा एकादशीचं विशेष पूजन जे आहे ते तुम्हाला 23 तारखेला म्हणजेच रविवारीच करावं लागणार आहे.
या दिवशी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत एकादशी तिथी असणार आहे. तुम्ही उपवास भले 23 ला करा किंवा 24 तारखेला करा. पूजा मात्र 23 तारखेलाच करायची आहे, हे लक्षात घ्या. यासोबतच दशमीच्या एकादशी व्रताचे नियम जे काही असतात ते सर्व दशमीचे नियम हे शनिवारीच पालन केले पाहिजेत. रविवारी आणि सोमवार या दिवशी एकादशीच व्रत असणार आहे. तर ही झाली पूजन कधी करायचं आहे याची विशेष माहिती. यानंतर बघा, आता उपवास नेमका कधी सोडायचा आहे. ज्यांनी 23 ऑगस्टला पुत्रदा एकादशीचा उपवास केला असेल त्यांनी मनोमन भगवान विष्णूंचं स्मरण ठेवायचं. श्रावणाचा सोमवार असल्या कारणाने महादेवांचंही स्मरण करायचं आणि 24 ऑगस्टला दुपारी 1:41 ते संध्याकाळी 4:16 या वेळेमध्ये एकादशीचा उपवास सोडायचा आहे. सोमवारचे व्रत करणाऱ्यांनी संध्याकाळी महादेवांच्या महाआरतीनंतर फलाहार किंवा सात्विक भोजन करू शकता. म्हणजेच 23 तारखेचा उपवास हा सोमवारी दुपारी जेवून सोडायचा आहे आणि संध्याकाळी मात्र फलाहार किंवा उपासाचे पदार्थ खायचे आहेत. जेणेकरून दुपारी जेवल्यामुळे आपलं एकादशीचं व्रत पूर्ण होईल आणि संध्याकाळी फलाहार करून एकभुक्त राहिल्यामुळे हे सोमवारच्या व्रताचं सुद्धा पालन इथं होणार आहे. यानंतर बघा, ज्यांनी 24 तारखेचं पुत्रदा एकादशीचं व्रत ठेवलं असेल त्यांनी काय करायचं. दिनांक 24 तारखेला सोमवार म्हणजे श्रावणी सोमवार आणि एकादशी हे दोन्हीही व्रत करणाऱ्यांनी काय करायचं. तर बघा, त्यांनी संध्याकाळी भगवान महादेवांचं व्रत आणि पूजनानंतर उपवासाला भगर म्हणजेच वरी ज्याला म्हणतो आपण, त्या वरीचा भात जो आहे तो उपवासाला संध्याकाळी खायचा आहे. जेणेकरून काय होईल, भगवान शंकरांच्या उपवासाला भगर म्हणजेच वरी चालत नाही, परंतु एकादशीला मात्र चालते. यामुळे आपलं श्रावणी सोमवारचं व्रत इथे पूर्ण होईल, परंतु एकादशीचं व्रत मात्र चालू राहील. अशा पद्धतीनं श्रावणी सोमवारी संध्याकाळी वरीचा भात खायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मंगळवारी 25 ऑगस्ट रोजी सकाळी 5:55 ते 6:20 या कालावधीमध्ये आपला उपवास सोडला पाहिजे. यानंतर बघा, हरिवासर काळ कधी असणार आहे आपण हे जाणून घेऊयात. सगळ्यात आधी हरिवासर काळ म्हणजे काय आहे. एकादशी तिथी संपल्यानंतर द्वादशी तिथीचा जो पहिला भाग आहे म्हणजे 1/4 भाग, 1/4 भाग जो असतो त्याला हरिवासर काळ असं म्हणतात. या काळामध्ये व्रत सोडणं आणि उपवास सोडणं, जेवण ग्रहण करणं हे चुकीचं समजलं जातं. हरिवासर संपल्यानंतरच आपलं व्रत जे आहे ते सोडायचं आहे. तर दिनांक 24 तारखेला जे 23 तारखेला उपवास करणार आहेत त्यांनी 24 तारखेला सकाळी 10:49 नंतर उपवास जो आहे तो सोडायचा आहे. 24 तारखेला उपवास करणार आहेत त्यांनी 25 ऑगस्टला सकाळी 5:55 नंतरच उपवास सोडायचा आहे. तर ही झाली पुत्रदा एकादशी विषयी सर्व प्रश्नांची उत्तरे. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. ज्यांना पुत्रदा एकादशीच्या तारखेबाबत संभ्रम आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच प्रकारची धार्मिक माहिती, व्रत, उपवास, पूजाविधी आणि आपल्या संस्कृतीशी संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी स्वामी सेवा विथ अमृता या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भगवान विष्णूंची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो आणि आपल्या कुटुंबात सुख, समाधान, आरोग्य आणि मंगलमय वातावरण नांदो हीच श्री हरिचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय.